7 वर्षापूर्वी एका अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढवून केलेल्या लैंगिक अत्याचारातून बाळ जन्माला आले आणि या प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निकालामध्ये या तरुणाला 2 गुन्ह्यात प्रत्येकी 12 वर्ष सश्रम कारावास व अन्य एका गुन्ह्यात 3 वर्ष सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली आहे। तर या प्रकरणी पालांदूर पोलिसात 14 मे 2018 रोजी तरुणीच्या पालकांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता। आपली 16 वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी दिली होती आणि त्यावरून पोलिसांनी प्रारंभी गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी तिचा शोध घेतल्यावर चौकशी केली असता धीरज झिंगरे वय वर्ष 26 पालांदूर या तरुणाने आपल्याला लग्नाचे वारंवार आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार नोंदविली होती। त्यातून आपण गर्भवती झाल्याचेही या तरुणीने सांगितले होते। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता आणि या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी दिलेल्या निकालात धीरज झिंगरे याला कलम 363 नुसार 3 वर्ष सश्रम कारावास व 5,000 रुपयांचा दंड तसेच 376 कलम अंतर्गत 12 वर्षे सश्रम कारावास 20,000 रुपये दंड आणि पॉस्को कलमांतर्गत 12 वर्ष सश्रम कारावासासह 20,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे।